अमरावती शहराच्या वाहतुकीचा कणा असलेला रेल्वे उड्डाणपूल आणि या उड्डाणपुलावरील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, बडनेरा, राजापेठ याकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाला तडे गेलेले आहेत। अतिशय धोकादायक अशा अवस्थेत हा पूल पाहायला मिळतोय। अखेर हा वाहतुकीकरता आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती शहरातील 55 वर्षापूर्वी बांधलेला राजकमल आणि जयस्तंभ चौकाकडे जाणारा जो उड्डाण पूल आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून जर पाहिलं तर अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी जो आहे संपूर्ण जो आहे हा उड्डाण पूल हा बंद करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राजकमल, जयस्तंभ चौक आणि हमालपुराकडे जाणारा संपूर्ण हा उड्डाण पूल आहे आणि याच उड्डाण पुलाखालून जर पाहिलं तर या ठिकाणी रेल्वेची वाहतूक आहे। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी रेल्वे पुलाला जो आहे उड्डाण पुलाला जे आहे काही ठिकाणी तडे गेलेले आहे। त्याचमुळे संपूर्ण उड्डाण पूल आहे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत काही पोलीस कर्मचारी आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगणार, केव्हापासून हा पूल बंद करण्यात आला, काय कारण आहे? जुना पूल आहे, काही शिकस्त झालेला आहे शायद हा, तर वरिष्ठांच्या आदेशाने हा याला बॅरिकेडिंग करून सध्याचा बंद केलेला आहे। माझं पब्लिकला आव्हान हेच आहे, ट्रॅफिक पब्लिकला, की यांनी काही दिवस पूल दुरुस्त होईपर्यंत आपापला पर्याय निवडा, त्या रस्त्याने जावं। ते वरिष्ठांच्या आदेशाने बंद करण्यात आलेला आहे। या अमरावतीतला अत्यंत महत्वाचा पूल आहे, बंद करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे जर पाहिलं तर संपूर्ण जो आहे बॅरिकेड लावून पोलिसांनी हा पूल जो आहे बंद करण्यात आलेला आहे। पर्यायी मार्गाने जर पाहिलं तर या ठिकाणी वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।